कोल्हापुरातील शाहूपुरीतील तिसऱ्या गल्लीत राहणारे अनिल विलास सरदेसाई हे ताराबाई पार्कातील सिंचन भवनमध्ये ऑडिटर म्हणून नोकरी करत होते। 30 जून रोजी ते सेवानिवृत्त झालेत। आज दुपारी ते त्यांचे मित्र प्रदीप पाटील आणि विनायक खबाले यांच्यासह त्यांच्या चारचाकीमधून सिंचन भवनमधील कार्यालयाकडे चालले होते। त्यांची चारचाकी आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्य तारा कार्यालयासमोर येताच त्या ठिकाणच्या स्वीटमार्ट जवळचं वडाचं झाड अचानकपणे कोसळलं। झाड अनिल सरदेसाई यांच्या चारचाकीवर कोसळल्यामुळे सरदेसाई यांच्यासह त्यांचे मित्र प्रदीप पाटील आणि विनायक खबाले हे तिघेही त्यामध्ये अडकले। ही बाब लक्षात येताच अजिंक्य तारा कार्यालयातील कर्मचारी तसंच डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपमधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत चारचाकीमधील तिघांनाही सुखरूपपणे बाहेर काढलं। मी सिंचन भवनमध्ये सर्व्हिसला होतो। सेवानिवृत्ती कामकाजासाठी मी माझे मित्र कर्मचारी शाळेतील ऑफिसमधील व मी सिंचन भवनकडे निघाला असताना अचानकच झाड कोसळलं। नशिबानं फक्त की आमचा जीव वाचला, नाही तर थोडाफार फरकानं आमचा जीवसा गेला असतो। गाडीत आम्ही 3 जण होतो। जाता सहज अचानक झाड कोसळलं, आमच्या लक्षात आलं नाही। तोपर्यंत झाड आमच्या गाडीवर पूर्णपणे पडलेलं होतं आणि गाडी आमची पूर्ण आम्ही गाडी आत अडकलो होतो। डी.वाय. पाटलाच्या अजिंक्य ताराच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सुखरूप बाहेर काढलं। या ठिकाणी उन्मळून पडलेल्या झाडामुळे स्वीटमार्टमधील समोरील बाजूच्या फरशा उखडल्या होत्या। हे झाड कोसळल्याची माहिती कळताच कसबाबावडा फायर स्टेशनचे प्रभारी स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, चालक सुभाष दिवसे, फायरमन विशाल परीट, निवास जाधव आणि विजय सुतार यांनी या ठिकाणी धाव घेतली। त्यांनी झाडाच्या फांद्या कटरच्या साहाय्याने तोडून झाडाखाली अडकलेली चारचाकी बाहेर काढली। यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी चारचाकीचं सुमारे 80,000 रुपयांचं नुकसान झालंय। वर्दळीच्या रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे काही काळ ठप्प झालेली वाहतूक कर्मचाऱ्यांनी सुरळीत केली। दरम्यान अजिंक्य तारा इथं फायर स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, दक्षता पथकातील कर्मचारी, जेसीबी आणि डंपर चालकांचा जनसंपर्क अधिकारी डी.डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। याप्रसंगी एस.एच. पाटील, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, तानाजी लांडगे, सागर येवलुजे, प्रकाश तळेकर, अमित चौगले उपस्थित होते।